तुझं आपण एवढं हॉरर वाईब का देतो यार. तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललोय गावाला आणि गावाला काय लग्न आहे मामाच्या पोरीचं, मग आम्ही चाललोय गावाला. मामाच्या पोरीचं नाही, इज्जत असेल ते बघा. तर आम्ही चाललोय गावाला आणि गावाला किती धमाल होईल लग्नामध्ये ते तुम्ही नक्कीच बघा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जे कोण नवीन आला असेल त्यांनी सबस्क्राईब करून जा. आणि थांकू बोल थँक्यू 200 सबस्क्रायबर्स तुम्ही कंप्लीट केले तर थांकू मला चोकोलावा खाऊन दे. तर आपण नंतर भेटूया. आपण गावाला चाललोय आता. सध्या आम्ही ट्रेनमध्ये सकाळी बसलो. सगळ्याला दाखवते. तर चला पुढच्या टायमाला भेटू. चला. येत होतं की बोलली महाराणी की पुढच्या ह्याच्यात बघूया आणि पुढच्या ह्याच्यात आमचं आता पुढच्या ह्याच्यात आलोय आणि आता पण आम्ही ट्रेनमध्ये. इसको हम कभी नहीं भूलेंगे कि ये हमारा पितू. म्हणजे आमचे ज्या माय बाप आहे त्यांना आमचं काही पडलं नाही. ते लोक तिथे आम्हाला सोडून बसले आणि आम्ही इकडे दोघं नुसतं बसले. त्याच्यात पण आम्हाला विंडो सीट नाही भेटली. आपका स्वागत आहे. स्वागत नाही आहे ना, काय बोलतो, नमस्कार बोलतात ना. मेरा बर्थडे आएगा ना तो ये गाना गाना, ठीक है? सेम रिएक्शन. मेरा बंटा तो ये हमसे एकदम चिपकू के बैठे हैं और हम भी इसे चिपकू के बैठे हैं. पर एक बात बताओ, इसके ऊ है, अरे सॉरी इसके ऊ तर मग तुझी रागात करणार नाक बघ ना आणि आता इथून आम्हाला जालन्याला
गावठी. मग आम्ही तिथून जाऊ आमच्या लग्नाच्या काय ते बोलतात तिथे चाललो आम्ही मंडपात. उद्या लग्न आहे आणि काल हळद होती तर आम्ही बघा आमचं डोकं एकदम चांगलं आहे तर आम्ही निघले आज आम्ही ग्रेट आहे. आमचं ना एंट्री ना एकदम मस्त याच्यात होते, लग्नात होते आहे ना. आम्ही झोपलो होतो. तर फायनली गाईज आता आम्ही पुढच्या स्टेशनला आम्हाला उतरायचं आहे. आता काय माहिती कोणतं स्टेशन झालं आहे पण माहीत नाही, पण आम्हाला पुढच्या स्टेशनपासून उतरायचं आहे. पुढचं स्टेशन जायला आहे. फायनली आम्ही उतरणार. बोल. आम्ही उतरल्यानंतर बघू काय पुढचं ते तुम्ही बघा. तर फायनली आम्ही उतरलो आहे ट्रेनमधनं खाली. आता जातो आहे आम्ही, बघू पुढे जातो. फायनली आता एवढ्या वेळानंतर आम्ही उतरलोय. खुशी तर नेक्स्ट लेवलची आहे. खूप दुखत होतं. तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनवरनं डायरेक्ट इकडे आलो कारण की ब्लॉग करायला पण टाईम नाही भेटला कारण की खूप घाई होती. आणि ती माझी बहीण गेली आहे दुसरीकडे आणि मी आली आहे आता इथे. तर इथे आल्या तोंडात पाय वगैरे धुतले आणि लगेच नाचायला घेतल्या सगळ्यांनी. तर आता एन्जॉय वगैरे केला. आता थोडंसं जेवू वगैरे तुम्हाला दाखवतो मी. या पोरी परेशानच करतात मला. तर आता थोड्या वेळाने खाऊन पिऊन रिटर्न मग भेटू आपण. दुसऱ्या दिवशी येईल काव्या, येईल माझी बहीण. तर दुसऱ्या दिवशी पण आपण फुल एन्जॉय करूया. लग्न आहे उद्या. आज साऊंड वगैरे लावला होता, काल हळद होती, काल DJ लावला होता. तर काल मी गेली नाही कारण की तिकीट भेटलं नाही आम्हाला म्हणून आम्ही 6 तारखेलाच आलो. तर आता उद्या लग्न आहे तर लवकर झोपावं लागेल म्हणून बघू जेवू घेऊ नंतर छाला सकाळी उठून बघू आपण काय होतं काय नाही ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आल्या जस्ट आम्ही आले आणि जस्ट थोडा हातपाय धुतलं की लगेच नाचायला गेले. आता थोड्या वेळानंतर थोडंसं नाचू मग खाऊन पिऊ लगेच झोपू. नंतर चला आपण रिटर्न दुसऱ्या दिवशी बघू येईल माझी बहीण येईल आणि मग परत आपण डान्स वगैरे करून नाचू फुल एन्जॉय करूया. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तो लग्नाचा मंडप आहे आणि इकडे हळद वगैरे झाली होती आणि आता आम्ही जेवलो वगैरे खाल्लं पिल्लं. आता आम्ही आता झोपू. नंतर चला सकाळी उठून लग्नाची सगळं तयारी वगैरे करायची आहे. तर आपण उद्याच भेटू. मित्रांनो आता आम्ही करतोय मेकअप आणि काल रात्री झोपलो आणि सकाळी आम्हाला शूट करायला भेटलं नाही कारण की सकाळी सगळेजण घाईमध्ये होते. हे काम वगैरे लग्नाचं घरचं खूप सगळे घाईमध्ये होते तर शूट करायला पण टाईम नाही भेटला. आणि आता आम्ही मेकअप वगैरे करतो आहे. लग्नाचं काय ती वरड आली आणि आम्ही तयारी पण उशिरा करायला. तर तुम्ही बघा नाचू बिचू थोडंसं डान्स वगैरे करू. बघा तुम्ही पुढं आम्ही कसे नाचतो ते बघा. ठेवा. बाय बाय. मित्रांनो काव्य आली आहे ती तिकडे जाऊन आत्ता आली आहे दुपारी आणि आता इथे आम्ही दुकानात आलोय खाऊ घ्यायला. हा तू बोल कुठे आम्ही ते तर कुठे गेली ते सांग. नाही मी गेलेली अंकलच्या घरी माझ्या पप्पाच्या फ्रेंडच्या घरी. तर माझे प्लॅन होतं इकडे यायचं पण मी गेली तिकडे. तर ह्या लोकांनी खूप एन्जॉयमेंट केली. मी नीचे सगळे व्हिडिओ बघितले पण आज मी आली तर आता आपण अजून एन्जॉयमेंट करू. आता थोडंसं DJ वगैरे लावू मग आपण नाचूया. हां मस्त एकदम मस्त करूया. आमचा लुक बघा. लुक तसं ये देखो हम कैसे दिखते लुक एंड दिस माय मामाची साउथ इंडियन. मैं पूरी इंग्लिशियन हूँ, ये पूरी मुस्लिम है, पंजाबी और मैं हिंदू हूँ और ये है तमिलनाडु कर्नाटक से
तर आम्ही एन्जॉय करूया. तर तेव्हा तुम्ही पुढे बघा, म्हणजे न्यूज बघा, तर आपण तुम्ही नक्कीच चला पुढे भेटू. आम्ही आता चाललो लग्नाच्या इथं. हल्ला पिल्ला सगळं चाललो आता लग्नाच्या इथं. हे बघा माझी छोटी मावशी, माझी मम्मी. आम्ही बघा कशा दिसतो. आम्ही बघा आणि ते किती आमचे सुंदर छोटे सुंदर. पप्पा. हा सगळे आहे तिथे. मम्मी कुठे? तर इथं लग्न लागलंय. ते बघा नवरा नवरी लग्न वगैरे लागलंय. फायनली लग्न झालं. कशी दिसते माझी छोटी मम्मी बघा. माझ्या छोट्या मम्मीचा फुल लुक आणि बहिणीचा फुल लुक. आमच्या दोघी जणी आम्ही जरा काळे झालो. छोटी मम्मी कसं वाटतं? कसं वाटतं बोला काहीतरी. कसं वाटतंय? छान वाटतं, खूपच छान. लग्नाला आले, गावाला आले. गावाला यायचा दुसरा काय दुसरा टाइम आहे ना. हा इथे डेकोरेशन कसं वाटतं तू बोलू. खूपच आनंद होते असं लग्न कार्याला गावी येऊन. मला खूप मजा वाटते. आणि आम्ही 2 दिवस लागले आम्हाला प्रवास करायला. आणि प्रवास एवढा छान आनंदित होता. आम्ही सगळे सोबत होतो. खूप मजा आली आम्हाला. जेव्हा सगळी फॅमिली सोबत असते तेव्हा खूप मजा येते. आम्ही खूप एन्जॉयमेंट करत आलो ट्रेनमध्ये. ह्या दोघी फक्त फिरत होत्या इकडून तिकडे. आम्ही फिरतच होतो. अजून काय ह्या बुगीमध्ये जातात, त्या बुगीमध्ये आता छोट्या पप्पाला विचारू. छोट्या पप्पा कसं वाटतं लग्नाला येऊन? कसं वाटतं? कैसा लग रहा है शादी में आके? दाता कसे तरी दिसायला लागले. आपको तो बहुत मजा आ रहा होगा है ना. बहुत ही मजा आ रहा है. अभी किती मजा आ रहा है. आना चाहिए मजा. अजून मला आम्ही मस्त आलोय. आता मोठी मम्मीची वेळ तुम्ही बोला कसं वाटतंय? छान वाटतंय. काय बोला एक्सपिरियन्स काय केलं. आता आम्ही जेवायला बसलोय सगळे. आता लग्न बिग्न झालंय आणि हे मस्त खायला बसलोय आता. आणि मग खाल्ल्यानंतर आम्ही परत हे करू. आम्ही बोललो की नंतर ब्लॉग बनवतो, पण आता नंतर ब्लॉग बनवतो. आम्ही खातो नंतरच्या आम्ही चाललो दुसरीकडं पण सोबत नसणार आम्ही. व्हेरी बॅड. तर गाईज आता हे रात्रीचा वेळ झालाय. आमचं जेवण बिवून सगळं झालंय. तर इथे बुंदी खाता का बुंदी. तर आता आम्ही वाट लावायला. चॅनल माझं आहे, ब्लॉगर आहे मी, पण आज मी ब्लॉग नाही बनवते. आजची कॅमेरामॅन ही आहे. खाते मी खाते. इकडे बघा लाईट गेलीये. लाईट गेलीये. कोणी दिसतंय का? मी तर दिसते. मी तर लपले. बुंदी खा गाइस. बुंदी खा. इधर बुंदी खाओ चॅलेंज चल रहा है. बुंदी खा. बुंदी गाइस ये लोग पागल गाइस. इथे रडणं पडणं चालू आहे. तुम्हाला दाखवते मी. तर मग गाइस समीर कैसा लग रहा है शादी में आके? नो रिॲक्शन. आता आम्ही ना त्या नवरीला वाटं लावायचंय आणि आता थोड्या वेळानंतर हे रडापडी सुरूच होणार आहे. म्हणजे रडणार आहेत सगळे. आम्ही पण रडू. डोळ्यात पाणी आलं की रिअल मध्ये ना. रिअल मध्ये रडायची आम्हाला 50-50 रुपये भेटतात. फोटो पण टाकू मला.
खूप इमोशनल आहे. मला काय माहिती का रडलं हसायला थोडंसं. आम्ही थोडंसं रडतोय. इमोशनल एंड आहे. सगळं चाललंय आता त्या नवरीला वाटे लावायला आणि आता आम्ही चाललोय तिला नवरीला वाटे लावायला. आता चाललंय नवरीला वाटे लावायला. चला आपण पुढे जाऊ. त्यांचे मम्मी पप्पा रडत आहेत. हे नवरीचे पप्पा. Don't carry. मित्रांनो आता इथं हा ब्लॉग एंड होतोय आणि तर मित्रांनो आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतो आणि आता विदा वगैरे सगळं झालं. नवरी गेली. आता उद्याचं सेलिब्रेशन ते तिकडं राहणार. हे इमोशनल आहे आम्ही. नवरी गेली चांगली. आमची मामाची पोरगी लग्न करून गेली. तर आता आम्ही जेऊ झोपून आपण दुसऱ्या दिवशी जाणार आहे आपल्या घरी मुंबईला. तर ब्लॉग एंड करते मी आणि जे कोण नवीन आला असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. लाईक करा, शेअर करा, सगळं करा.